नमस्कार मंडळी. तर आज आपण करणार आहोत गव्हाच्या पिठाचे घावण. त्याला धिरडेही बोलले जाते, कोकणात त्याला घावण. कप गव्हाचे पीठ चाळलेले घेतलेले आहे. कोथिंबीर अर्धी वाटी घेतले. मिरच्या 3 बारीक चिरून घेतलेल्या आहेत. लसूण 4-5 पाकळ्या बारीक चॉप्स केलेले आहेत. भोपळा लाल अर्धी वाटी घेतलेला आहे. कांदा अर्धी वाटी बारीक चिरलेला. गाजर अर्धी वाटी बारीक किसलेले. ढबू अर्धी वाटी बारीक चिरलेली. मीठ चवीनुसार घेतले. तेल आपल्याला गरजेनुसार लागणार आहे. तर कसे करायचे गव्हाच्या पिठाचे घावणे ते आज आपण पाहू. रिकाम्या बाउलमध्ये हे 1 कप गव्हाचं पीठ घालायचं आहे. त्यानंतर त्यात मीठ घालायचं आहे. त्याच्यानंतर पाणी आपण घेतले. यात थोडं थोडं पाणी घालून हे पातळ करून घ्यायचं आहे. जेवढं पातळ होईल तेवढं करायचं आहे. आणखी थोडं पाणी घेतलेलं आहे मी कपामध्ये. तर यात आता थोडं थोडं घालून हे चांगलं भिजवायचं आहे. हे मिक्स करून घेतलेलं आहे. मी विसरले 1/4 कप रवा घालायचा आहे बारीक. त्यात थोडं थोडं पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम पातळ बॅटर पाहिजे आपल्याला, त्यामुळे पाणी मी घालायला लागले जास्तच पाहिजे, असं पडायला पाहिजे पीठ, म्हणून आता थोडंसं आणि पाणी. आणखी 1 कप पाणी घेतले. हे पातळ होईपर्यंत थोडं थोडं घालत हलवायचं आहे. अर्धा कप ठेवलेला आहे. तर हे असं पातळ करायचं आहे. ह्याची कन्सिस्टन्सी पातळच पाहिजे, तरच ते व्यवस्थित घावणे येतात करायला. तर मस्त असं पातळ झालेलं आहे. हे 10 ते 15 मिनिटासाठी असं झाकून ठेवायचं. कढई गॅसवर ठेवलेली आहे. त्याच्यात 2 चमचे होईल एवढं तेल घालायचं आहे. तेल तापलेलं आहे. त्याच्यामध्ये जिरे चमचावर घालायचे आहेत. ते तडतडायला लागले की कांदा घालायचा आहे. नंतर ढबू मिरची घालून घ्यायची आहे. लसूण घालून घ्यायचं आहे. नंतर मिरची घालायची आहे. सर्व मिक्स करून भाजून घ्यायचं आहे थोडंसं. तर भोपळ्याचा किस घालायचा आहे. गाजराचा किस घालायचा आहे. सर्व भाजून घ्यायचं. छान भाजायचं आहे. सर्व आता हे भाजून झालेलं आहे. गॅस बंद करायचा आहे. मऊ झालेलं आहे सर्व. आणि आता हे गार करायचं. 15 मिनिटं झालेले आहेत. हे पीठ भिजलं का पाहू. तर छान भिजलेलं आहे. परत सगळं मिक्स करून घ्यायचं. छानपैकी हलवून घ्यायचं. त्याच्यामध्ये हे भाज्या ज्या आहेत ते गार झालेल्या आपण भाजून घेतलेल्या त्या घालायच्या आहेत. त्यात मी टोमॅटो घातलेला नाही, कारण टोमॅटो आज नव्हता, त्यामुळं टोमॅटो स्किप केला आहे. बाकीच्या भाज्या घातलेल्या. तुम्हाला आवडत असला टोमॅटो तर घालू शकता. परत हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे. छानपैकी पूर्ण मिक्स करायचं आहे. एकही गुठळी ठेवायची नाही. तर यात तर पाणीसुद्धा घालायचं आहे. थोडं थोडं पाणी घालत परत मिक्स करायचं आहे. अगदी पाण्यासारखं करायचंच आहे. त्यामुळे अजून मला एवढा कप लागलेला आहे पूर्ण. त्याच्या अगोदर पण मी पाणी घातलेलं आहे. ते छान पातळ झालेलं आहे. असं करायचं आहे. आपलं बॅटर तयार आहे. आता तवा गॅसवर ठेवला आहे. थोडंसं तेल घालायचं आहे आणि कांद्याला पूर्ण सगळीकडे लावून घ्यायचं आहे. पसरवून घ्यायचं सगळीकडे असं. बॅटर घालताना असा पेला जरी वापरला चालते, किंवा पळी सुद्धा वापरू शकता. मी आता हे पेल्याचा वापर करणार आहे. तवा तापलेला आहे. आता कडेनं घालत यायचं आपल्याला.
मग मध्ये घालायचं. अशा पद्धतीने बॅटर घालून ठेवायचं. आता जाळी पडायला लागले, जसा तवा तापेल तसा. ह्या कडा सुटल्या तरच आपण परतायचं आहे. आता कडा सुटलेल्या आहेत, तवा छान तापला की ह्या कडा सुटतात. तर हे असं संपूर्ण कडा सोडवून घ्यायचे. सुटायला लागलेत. जसं शिजेल तसं पीठ शिजले की ह्या कडा सुटत आहेत. मस्त पलटून घ्यायचं. छान झालंय बघा. परत 1-2 मिनिटासाठी झाकून ठेवायचं. परत उघडायचं आहे. भाजलेला आहे, पाहू शकता. तर आता मी सर्व करण्यासाठी काढत. पद्धतीने आपले घावणे मस्त झालेले आहेत. शेंगदाण्याची खोबऱ्याची अशी चटणी केलेली आहे मी, आणि दही याच्यावर हे सर्व करायचं आहे. तर तुम्हाला लोणच्याबरोबर किंवा खोबऱ्याची चटणी वाळली लाल त्याच्यावर सुद्धा खाऊ शकता, पुण्याबरोबर खाऊ शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.